बसूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. त्रिविध भूतीला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव आणि सन्मान देतो. प्रभू, आज एक वार पुन्हा या पवित्र वारी देव बापा तुझ्या भक्तीकरिता आम्हाला तू एकत्र करतोयस, तुझे आभार आम्ही मानतो. प्रभू आम्ही तुझे आभार मानित आहोत मागील संपूर्ण आठवडाभराकरिता. प्रभू तू आम्हा प्रत्येकासोबत होतास आहेस. प्रभू आमचं सहाय्य करणारा तूच आहेस, आमचा आधार तूच आहेस. प्रभुदेव बापा मागील संपूर्ण आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतली, आमची प्रत्येक गरज तू पुरवली. प्रभुदेव बापा आमच्या येण्या जाण्यामध्ये आमचं संरक्षण केलंस, या भयंकर उन्हापासून आमचं संरक्षण केलंस. प्रभू पैतदेव बापा आमची प्रत्येक गरज तू पुरविली. तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव देतो. प्रभू आज एक वार पुन्हा जेव्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत आहोत, आम्ही विनंती करतो प्रभू तुला आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभुदेव बापा तू आम्हाला धू शुद्ध कर, आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू आणि पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्यास आज एक वार पुन्हा प्रभू तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. आजची भक्ती प्रभू तू आशीर्वादाची कर. आम्ही आठवण करीत आहोत आमच्या प्रियजनांची जे आज दुःखनाईत आहेत, बिछाण्यावरती आहेत, आजारी आहेत, दवाखान्यामध्ये आहेत. प्रभू अशा प्रत्येकावरती तुझे हात तू ठेव आणि प्रभुदेव बापा आज तुझ्या त्या अद्भुत स्पर्शाने आरोग्य देऊन ताजतवानं करून तुझं गौरव तू करून घे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत पवित्र देव बापा त्यांना देखील सुखरूप घेऊन ये. प्रभुदेव बापा आम्ही प्रार्थना करीत आहोत, आज या ठिकाणी होणारी प्रत्येक गोष्ट आम्ही तुझ्या हातांमध्ये देतो. तुझ्या मेजासमोर आम्हाला यायचंय प्रभू, तुझ्या मेजासमोर येण्याकरिता देखील पैतदेव बापा तुझी विशेष कृपा आम्हा सर्वांना पुरव. आजची सर्व भक्ती पैतदेव बापा आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. सर्व गौरव सन्मान तुला देईल. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात परमेश्वर देव बापाचा आभार मानूया. उपासना संगीतामधून 40 नंबरचं गीत
जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने ध्यावे. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. परात्पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसते, आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती, आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. भूत भव्य की वर्तमान है ज्या प्रभूच्या हाती, देह धराया लावे त्याला पतितांची प्रीती. देह धराया लावे त्याला पतितांची प्रीती. अनन्य अमुचा पिता तारिता, जीवन झाला नता तत्वता. धरणीला स्वर्गता अर्पिता, दयास विसरुनी व्यर्थ कशाला लोके भटकावे. माय सोडूनी शुद्धार्थ वाडे कोठे मी जावे. माय सोडूनी शुद्धार्थ वाडे कोठे मी जावे. चिंतामणी सोडूनी प्रसरा कोणी करी घ्यावे. काम दुधा सोडूनी अजेच्या मागे लागावे. काम दुधा सोडूनी अजेच्या मागे लागावे. कल्पकता सोडूनी शाल्मली शोधित हिंडावे. नित्य सुधा सोडूनी शुंठीला का स्वीकारावे. नित्य सुधा सोडूनी शुंठीला का स्वीकारावे. सदा पाय येशूचे पुढे मम, अन्य विषय नच सुचे मना मग. जीवित नच हे रुचे तया विना. द्राक्ष वेल तो शाखा त्याची मी मजला ठावे. मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे पुढती गावे. मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे पुढती गावे.
उद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे. आणखीन एक गीत यावेळेस आपण गाऊया. प्रभूची स्तुती करीत असताना उपासना संगीतामधून 178 नंबरचं गीत. किती सशास्त्र आवडे करीन नित्य ध्यान, देऊनी लक्ष त्याकडे मी पावे समाधान. किती सशास्त्र आवडे करीन नित्य ध्यान, किती सशास्त्र आवडे करीन नित्य ध्यान, देऊनी लक्ष त्याकडे मी पावे समाधान, देऊनी लक्ष त्याकडे मी पावे समाधान, किती सशास्त्र आवडे करीन नित्य ध्यान, मी प्रातःकाळी उठूनी ते ध्याया लागतो, मी प्रातःकाळी उठूनी ते ध्याया लागतो, ते ऐकायास इच्छुनी जीव लुलपतो, ते ऐकायास इच्छुनी जीव लुलपतो, किती सशास्त्र आवडे करीन नित्य ध्यान, सशास्त्र माझ्या अंतरी बळाने ठसते, सशास्त्र माझ्या अंतरी बळाने ठसते, तेने संसारा भीतरी हे गीत सुचते, तेने संसारा भीतरी हे गीत सुचते, किती सशास्त्र आवडे करीन नित्य ध्यान, घरी किराणी राहता मिष्टान ते अक्षय, घरी किराणी राहता मिष्टान ते अक्षय, मधापरी सर्वथा ते गोड अतिशय, मधापरी सर्वथा ते गोड अतिशय, किती सशास्त्र आवडे
पूर्णधार देवाचे वाक्य स्मरता न भीती वाटना देवाचे वाक्य स्मरता न भीती वाटना किती सशास्त्र आवडे करीन नित्य ध्यान. किती शास्त्र आवडे करीन नित्य ध्यान देऊनी लक्ष त्याकडे मी पावे समाधान. परमेश्वर देईबापाचं वचन, त्या वचनाचा गोडवा आणि त्या वचनामध्ये असणारं समाधान हे ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे, ज्याने त्याची चव घेतलेली आहे, वचनाच्या गोडव्याची चव घेतलेली आहे, प्रियांनो, ते ह्या वचनांपासून कधीही स्वतःला दूर ठेवू शकत नाही. आणि म्हणून गीतकर्ता देखील म्हणतो की मी प्रातकाळी उठूनी ते ध्याया लागतो, ते ऐकायस इच्छुनी जीव लुलपतो. माझा जीव परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी लुलपत आहे. मी प्रातकाळी उठून त्याचं मनन मी करू लागतो. हे परमेश्वराचं वचन आहे प्रियांनो, जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला ती शांती, ते समाधान प्राप्त करून देतं, जे या जगातील कुठल्याही गोष्टीमध्ये नाही. या जगातले सोने रुपये किंवा जे काही असेल त्यापेक्षा मोलवान, उत्कृष्ट अशा प्रकारे हे परमेश्वराचं वचन आमच्याकरिता आहे. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज जय आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. स्तोत्रसंहिता 119 वचन 57 to 64. परमेश्वर माझा वाटा आहे, तुझी वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे. मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. आपल्या वर्तन क्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधाकडे पावले वळविली. मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लाविला नाही. दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टिले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. तुझ्या न्याय निर्णयाबद्दल तुझे उपकार स्मरण करावयास मी मध्यरात्री उठतो. तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यास मी सोबत आहे. हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव. वचन 57 मध्ये आपल्याला देव वचनामधून सांगतो की देवामध्ये संतुष्ट राहा, कारण तो आपला वाटा आहे. आणि वचन 62 मध्ये सांगतो की आपण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला धन्यवाद केला पाहिजे, कारण की जे पण आपल्याला मिळते ते सर्व देवाकडून मिळते आणि आपण त्याचा धन्यवाद केला पाहिजे. आणि वचन 64 मध्ये आपल्याला वचनामधून कळते की देव सर्व पृथ्वीमध्ये पसरलेला आहे आणि त्याचे प्रेम आपल्याला सर्वीकडे पसरवायचे आहे. देवा वाचलेल्या पचवांवर आशीर्वाद देव. पुन्हा एक वार परमेश्वराचं वचन, त्याचे नियम, त्याचं नियमशास्त्र याचं महत्त्व आम्हाला पटवून देण्याचं काम करतं. आणि जी वचने जयने आपल्याकरिता वाचलेली आहेत, पुन्हा एक वार त्यामध्ये स्तोत्र करतात, तेच म्हणतो की परमेश्वर माझा वाटा आहे आणि म्हणून तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केलेला आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टींचे निश्चय करावेत, जी आम्हाला सार्वकालिकतेकडे घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याकरिता, त्या संबंधाची निश्चय आम्ही आमच्या जीवनामध्ये करावेत. हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराचं वात्सल्य, त्याचं प्रेम, त्याची माया, त्याची दया या सर्व गोष्टींनी पृथ्वी भरलेली आहे. आणि त्याचा अनुभव कोणाला येतो? जे त्याचं वचन पाळतात, ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाला प्राधान्य आहे, महत्व आहे, त्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये हे जे परमेश्वराचं वात्सल्य आहे
ते त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून परमेश्वर देवबापाचे आभार मानूया. त्याचं वचन पाळण्याचा निश्चय आपल्या प्रत्येकाचा असावा, त्याप्रमाणे करण्याचा निश्चय आपल्या प्रत्येकाचा असावा. यावेळी परमेश्वर देवबापाची स्तुती करूया. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून त्याच्या नावाला उंचावूया, त्याला सर्व गौरव आणि सन्मान आपण देऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आज सर्वजण इथे उपस्थित आहे म्हणून प्रभूची महिमा गाऊया. आणि स्तोत्रसहिता समर्पण हेच म्हणतो, अहो पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो प्रभूची जय जयकार करा. आणि आज आपण इथे त्याच्यासाठीच उपस्थितीत आहोत, म्हणून आपण देवबापाचे उपकार स्तुती करू आनंदाने आणि उत्साहाने सर्वजण गीत गाऊया. पहिले जे गीत आहे ते उपासना संगीत 342 याच्यातून आहे. सर्वांना येणारं असं गीत आहे, सर्वजण मिळून जुळून गाऊया. तू प्रिय हे प्रभु, तू प्रिय पार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. तू प्रिय हे प्रभु, तू प्रिय पार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. मला तू सुप्रिय हे कैसे दावी, संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवी. हे प्रभु मी करे आनंद महान, तू जीवन देशी अमूल्य हे दान. हे प्रभु मी करे आनंद महान, तू जीवन देशी अमूल्य हे दान. मी वर्णीन प्रेमळ तुझा स्वभाव, वर्णीन मी तुझे सुवंदित नाम. या प्रिय प्रभुला मिळे ना समान, पृथ्वीत स्वर्गी तो राजा महान. या प्रिय प्रभुला मिळे ना समान, पृथ्वीत स्वर्गी तो राजा महान. सुप्रिय सुवंद्य मी गाईन प्रेम, हे येशू तू केले अखंडित क्षेम. तू प्रिय हे प्रभु, तू प्रिय पार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. तू प्रिय हे प्रभु, तू प्रिय पार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. मला तू सुप्रिय हे कैसे दावी, संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवी. आपण अजून एक गीत गाऊया. सर्वांना येणारं असं गीत, तेव्हा संकटे आले. उपासना संगीतामधून 353 नंबरचं गीत आहे. देवा संकटे आली, देवा संकटे आली. बांबावून मी गेलो तुझ्या पाशी, यावेळी आशायुक्त मी आलो. देवा
घोर दुःखाचे ते घोर दुःखाचे आले केवळे आले आले केवळे आले ते घोर दुःखाचे आले केवळे आले बोलू काय मी वाचे बोलू काय मी वाचे ये धावया वेळे तुझा पाशिया वेळी आशायुक्त मी आलो देवा संकटे आली देवा संकटे आली प्रातकाळ सौख्याचा प्रातकाळ सौख्याचा येता गीत मी गातो येता गीत मी गातो प्रातकाळ सौख्याचा येता गीत मी गातो संध्याकाळ चिंतेचा संध्याकाळ चिंतेचा येता मी तुला ध्यातो तुझ्या पाशिया वेळी आशायुक्त मी आलो देवा संकटे आली देवा संकटे आली घोर अंधकारी घोर अंधकारी भीती कोठुनी राही भीती कोठुनी राही घोर अंधकारी भीती कोठुनी राही माझी काळजी वाही माझी काळजी वाही नाही दूर तो नाही तुझ्या पाशिया वेळी आशायुक्त मी आलो देवा संकटे आली देवा संकटे आली भांबावून मी गेलो तुझ्या पाशिया वेळी आशायुक्त मी आलो देवा संकटे आली देवा संकटे आली देवा संकटे आली देवा संकटे आली या संकटापासून वाचवणारा फक्त एकच देव आहे जो आपला देव आहे जो आपल्यावर प्रेम करतो तो आपलं सहाय्य करतो विशेष करून या उन्हापासून जे ऊन आपल्याला खूप त्रास देत आहे पहिल्यांदा एवढ्या उन्हातून आपण चाललो आहे आणि त्याच्यातून आपलं देव सहाय्य करत आहे म्हणून त्याचं पुन्हा एक गीत गाऊया त्याच्या नावाला अजून उंचावूया अजून तिसरं गीत भजो नाम हे गीत गाऊया सर्वांना येणारं असं गीत आहे सर्वजण आनंदाने आणि टाळ्या वाजवत हे गीत गाऊया भजो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम भजो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम चाहे सुबह हो या शाम चाहे सुबह हो या शाम यीशु नाम रे सब
भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे। भजो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम, भजो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे। यीशु बिना एक पल नहीं, दिल ये उसके नाम किया, दिल ये उसके नाम किया। दुनिया में वो बात नहीं, चख कर उसको जान लिया, चख कर उसको जान लिया। यीशु बिना एक पल नहीं, दिल ये उसके नाम किया। दुनिया में वो बात नहीं, चख कर उसको जान लिया। यीशु पर ही मोह लगाया, उसका ही गुण गाना है। जय जयकार करो मिल सारे, धन्य मनाना है। भजो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम, भजो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे। धन दौलत का मोल नहीं, तूने ऐसा दाम दिया, तूने ऐसा दाम दिया। धर्म कर्म के फंदों से मुझको है आजाद किया, मुझको है आजाद किया। धन दौलत का मोल नहीं, तूने ऐसा दाम दिया। धर्म कर्म के फंदों से मुझको है आजाद किया। जिसने रिश्ता जोड़ा मुझसे, उसका ही गुण गाना है। जय जयकार करो मिल सारे, धन्य मनाना है। जो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम, भजो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे। भजो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम, भजो नाम जपो नाम प्यारा नाम यीशु नाम। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ 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 यीशु नाम रे। प्रार्थनात जात असताना सर्वांना विनंती आहे की सर्वांनी उभं राहूया आणि प्रार्थनात जात असताना आपण सर्वांना येणारं असं गीत आणि देवाला बोलणारं गीत हम गाए होसाना हे म्हणूया. आणि प्रार्थना करत असताना जे काही आपली समस्या आहे, जे काही आपलं लोड आहे, जे काही परेशानी आहे ते आपण देवासमोर आणूया आणि हे गाणं म्हणूया. यीशु मसीह
जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं। हम गाए होसैना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसैना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बा किया। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बा किया। हम गाए होसैना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसैना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। हो पित्या, तू आमचा परमेश्वर आहे. आमच्या चुकांचा, आमच्या अपराधांचा क्षमा करणारा तू आहे. आम्ही काही नसताना तू आमच्या सोबती असणारा तू परमेश्वर आहे आमचा. आम्ही कितीही चुका केला तर तू त्याच्यावर पडदा देणारा आमचा परमेश्वर आहे. घाईत पडलेला आमच्यासारख्या लोकांना तू हात देणार आहे आणि काही नसताना तू आमच्या सोबती आहे. म्हणून देवप्पा तुझी स्तुती गीत गातो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवप्पा. तू आमच्या सोबत आहे. आजचा हा दिवस दिला देवप्पा, हा श्वास दिला म्हणून तुझे उपकार मानतो देवप्पा. हा श्वास ज्याच्यासाठी तू दिला देवप्पा ते आम्ही करत आहोत देवप्पा. तू ते जी आम्ही भक्ती केली आहे तू ते मान्य कर देवप्पा. आणि देवप्पा जे कोणी तुझ्याजवळ हाक मारत आहे देवप्पा, तुझ्याजवळ प्रार्थना करत आहे की तू माझी प्रार्थना आहे, माझ्या घराची परिस्थिती बदलो, तर माझ्या सर्व पापांची क्षमा कर,
तर देवप्पा माझी विनंती आहे की तू त्यांची प्रार्थना ऐक देवप्पा. आणि देवप्पा जे लोक तुझ्याजवळ रडत आहे, विनंती करत आहे, तू त्यांची मागणी ऐक देवप्पा, त्यांची माग ऐक देवप्पा. आणि जेव्हा जे लोक मंडळीतले ज्या व्यसनापासून कैद झालेले अप्पा, त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो देवप्पा. त्यांना सर्वांना मुक्ती दे देवप्पा, त्या सर्व व्यसनापासून त्यांना सोडो देवप्पा. तर सर्व या जगातल्या वाईट गोष्टीपासून आमच्या सर्वांना दूर ठेव देवप्पा. प्रार्थना करतो देवप्पा पुन्हा एकदा की तू आम्हाला दिवस दिला आणि आजच्या जो दिवशी जो काही वचन येणार आहे, जो संदेश येणार आहे देवप्पा, त्याच्याद्वारे या सर्व लोकांना आशीर्वाद भेटू दे देवप्पा. जे आम्ही तुझ्यासमोर स्तवन केलं देवप्पा, त्याचं गीत गायलं देवप्पा, तू ते मान्य कर देवप्पा. आणि आमच्या चुकांची पुन्हा एकदा क्षमा मागतो देवप्पा. आम्ही काही नसताना तू आम्हाला सर्व काही दिलं देवप्पा, म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. आम्ही खरं तुझं नाव उंचावतो देवप्पा, होसांना गातो देवप्पा तुझं नावाला. आणि देवप्पा प्रार्थना करतो जे कोणी आपल्या परीक्षेसाठी तयारी करत आहे, जे कोणी आपल्या फ्युचरसाठी तयारी करत आहे देवप्पा, त्या सर्वांचं तुझं रक्षण कर देवप्पा. आणि त्यांना तुझ्या हाती सोपवतो देवप्पा. आम्ही सर्वजण मी सर्वांना तुझ्या हाती सोपवतो देवप्पा. आणि प्रार्थना करतो की तू आम्हाला चालव देवप्पा, तुझ्या पवित्र शास्त्रातून आम्हाला चालव, तुझ्या हातात हात टाकून आम्हाला चालव देवप्पा. अशी प्रार्थना करतो देवप्पा. तू प्रार्थना ऐकलीस म्हणून उपकार मानतो देवप्पा. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या विपुल आशीर्वादाने मागतो म्हणून ऐक. आमेन. सर्वजण बसूया. या महिन्याकरिता, जून महिन्याकरिता जे पुस्तक आपल्या समोर आहे अभ्यासाकरिता, ते आहे लेवियचं पुस्तक. आपल्या लक्षात आलं असेल की आपण नवीन करार, जुना करार, नवीन करार, जुना करार ह्या प्रकारे अभ्यास करत आहोत. आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत ग्रंथपंचक, मोशेची पहिली 5 पुस्तकं यांचा अभ्यास आपला झालेला असेल. नवीन करारामधून जी पहिली पुस्तकं आहेत 5, त्यांचा देखील अभ्यास आपला झालेला असेल. आणि या सर्व गोष्टी या आपल्याकरिता आशीर्वादाच्या ठरतील. लेवियेचं पुस्तक मंडळीकरिता, आपल्या सर्वांकरिता या महिन्यामध्ये वाचण्यास, मनन करण्याकरिता आणि त्यावर अभ्यास करण्याकरिता आहे. आणि निश्चितच मग ह्या महिन्यामध्ये जे सर्व संदेश असणार आहेत ते लेवियेच्या पुस्तकामधून देण्याचा प्रयत्न माझा असेल, जेणेकरून अधिक अभ्यास आपला या विषयाचा होईल. लेवियेचं पुस्तक आपण काढूया, अध्याय 10, आणि त्यामधून वचन 1 ते 5 पर्यंत मी आपल्याकरिता वाचत आहे. लेवियेचं पुस्तक अध्याय 10 वचन 1 ते 5 पर्यंत. अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली दुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे, जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चूप राहिला. मग अहरोनाचा चुलता उज्जिएल याचे मुलगे मिशाएल व एलसाफान यांना मोशेने बोलावून सांगितले की तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्र स्थानासमोरून उचलून छावणी बाहेर घेऊन जा. मोशेने सांगितल्याप्रमाणे येऊन त्यांनी त्यांच्या अंगरख्यांसहित त्यांना उचलून छावणी बाहेर नेले. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावितो प्रभू, कारण तू थोर आहेस.
पवित्र देव बापा, तुझ्या वचनांवरती मनन करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. आणि पवित्र देव बापा, ही जी तुझी वचने आमच्याकरिता सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेली आहेत, जी आम्हाला नवीन करतात, जी आम्हाला शिकवतात, जी आम्हाला घडवतात, जी आम्हाला आकार देतात. प्रभू, ह्या तुझ्या वचनाचं कार्य आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. लेवियेचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचणार, त्याचा अभ्यास आपण सुरू करणार, त्यावेळेस आपल्या हे लक्षात येईल की या पुस्तकामध्ये काय आहे. या संपूर्ण पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम लावून दिलेले आहेत. आणि म्हणून आज जेव्हा परमेश्वराचं वचन आपण ऐकत आहोत, अध्याय 10 1 ते 5 वचने आपण वाचलेली आहेत. त्यामधून जो विषय मी आपल्या समोर ठेवत आहे तो विषय आहे नियम लावून देणारा परमेश्वर. नियम लावून देणारा परमेश्वर. पुढे जाण्याआधी आपल्यामध्ये जामवसू रेगाव इथून लोक आहेत. तुमचं स्वागत आहे. कदाचित तुम्हाला हे वचन समजायला कठीण जाईल, परंतु समजण्याचा प्रयत्न करा की मी या ठिकाणाहून काय सांगत आहे. आणि मग जेव्हा आपण गावामध्ये भेटू यावरती निश्चित आपण चर्चा करू. परंतु आज मी काय सांगत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. नियम लावून देणारा परमेश्वर आपल्याला लेवियच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो. नियम लावून देणारा परमेश्वर. मी तुम्हाला सांगितलं की लेवियच्या पुस्तकाचा अभ्यास जेव्हा तुम्ही करणार, तुम्हाला या पुस्तकामध्ये काय सापडणार. या पुस्तकामध्ये अगदी पहिल्या अध्यायापासून तुम्हाला परमेश्वर हा नियम लावून देणारा परमेश्वर तुम्हाला दिसेल. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत. हे अर्पणांचे नियम आहेत, हे सण पाळण्याचे नियम आहेत, हे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येण्याचे नियम आहेत. मग त्या ठिकाणी याजक असेल, सेवा करणारे लोक असतील, त्यांच्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे नियम आपल्याला पाहायला भेटतील. नियम लावून देणारा परमेश्वर आपल्याला लेवियच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो. जो शास्त्रभाग आपण वाचला, या शास्त्रभागाची पार्श्वभूमी काय आहे. परमेश्वर देवबापाने मोशेच्या द्वारे नियम तो लावून देत आहे. आणि अहरोन आणि त्याचं कुटुंब, जे याजकीय सेवेसाठी निवडलेलं कुटुंब आम्ही पाहतो, या अहरोनाला त्याच्या मुलांना वेगळं करण्यात आलेलं आहे, त्यांचं समर्पण करण्यात आलेलं आहे. आणि परमेश्वराने आता जी अर्पण त्या ठिकाणी सांगितलेली आहे, ही सेवा अहरोनाकडे सोपवून दिलेली आहे. अहरोन आणि त्याचे मुलं ही सेवा करताना आम्हाला दिसतात. जर तुम्ही 9व्या अध्यायामध्ये पाहिलं तर अहरोनाने केलेली अर्पण आपल्याला पाहायला भेटतील. अहरोनाची अर्पणा करण्याची जी सेवा आहे ती सुरू झालेली आहे. आणि ही सेवा सुरू झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहतो की अहरोनाचे जे मुलं आहेत, नादाब आणि अबिहू, यांनी काय केलं, यांनी दुपाटणी घेतली, आपापली दुपाटणी घेतली, त्यामध्ये विस्तव त्यांनी ठेवला आणि त्यावरती धूप ठेवून ते परमेश्वरासमोर तो अग्नी घेऊन गेलेत. परमेश्वराचं वचन आम्ही सांगतो की हा अशास्त्र का म्हटलेलं आहे. कारण परमेश्वराने जे नियम त्यांना सांगितले, जे नियम त्यांना लावून दिले, त्याच्या वेगळा, त्या पलीकडं, त्याच्या बाह्य शास्त्राप्रमाणे नसलेला हा अग्नी हे परमेश्वराच्या समोर घेऊन जातात. आणि परिणाम स्वरूप आम्हाला काय पाहायला भेटतो की अशी परमेश्वराची आज्ञा नसल्यामुळं परमेश्वरापासून अग्नी निघाला. नादाब आणि अबिहू हे त्यामध्ये भस्म झाले. परमेश्वरासमोर ते मरण पावलेत. परमेश्वरासमोर ते मरण पावलेत.
अहरोनाची काय परिस्थिती झाली असेल? सेवेसाठी निवडलेले लोक सेवा करतायत आणि ही सेवा करत असताना ज्यावेळेस अहरोन पाहतो की माझे दोन्ही मुलं परमेश्वराच्या समोर त्या ठिकाणी आता मरून पडलेले आहेत, त्याची काय अवस्था झाली असेल. परंतु मोशे त्या ठिकाणी आहे आणि मोशे अहरोनाला समजावून सांगतो की परमेश्वराचं काय म्हणणं आहे. आणि आपण या ठिकाणी वाचतो की परमेश्वराचं ऐकल्यानंतर, परमेश्वराचं म्हणणं ऐकल्यानंतर मोशे अहरोन हा त्या ठिकाणी शांत राहिला, तो त्या ठिकाणी चुप राहिला. आणि मग त्याचा जो चुलता किंवा अबिहू आणि नादाब यांचे जे चुलत भाऊ आहे मोशे त्यांना म्हणतो आणि ते त्यांना त्या ठिकाणाहून घेऊन जातात. प्रियांनो, नियम लावून देणारा परमेश्वर आम्हाला दिसून येतो. मनुष्य आणि देव ज्यावेळेस यांच्यामधील नातेसंबंधांकडे आम्ही पाहतो तर ते नियम बाह्य अशा प्रकारचे नातेसंबंध आम्हाला कधीच दिसून येणार नाहीत. जेव्हा देवाने इस्रायल लोकांना निवडून घेतलं, त्यांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं, मोशेच्या द्वारे परमेश्वर हा या लोकांबरोबर करार करतो आणि हे कराराचे जे नियम आहेत, ज्या अटी आहेत, त्याद्वारे परमेश्वर इस्रायल लोकांसोबत आपले संबंध त्या ठिकाणी तो प्रस्थापित करतो. आम्ही नवीन करारामध्ये येतो, त्याही ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त हा त्या ठिकाणी मध्यस्थ आहे. आज जेव्हा प्रभूच्या मेजासमोर आम्ही येतो, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त नवीन कराराचं रक्त आहे. त्याशिवाय कोणीही त्या निर्माणकर्त्या देवाबरोबर त्याच्या नातेसंबंधांमध्ये येऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याशिवाय, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आल्याशिवाय कोणालाही त्या निर्माणकर्त्या परमेश्वराकडे येता येत नाही. जरी तो सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे, जरी तो सर्व मानवजातीचा निर्माण करता आहे, जरी प्रत्येक मनुष्य हा देवाच्या प्रतिरूपामध्ये घडलेला आहे, तरीही त्या देवाबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करण्याकरिता त्या ठिकाणी नियम पाहायला भेटतात. करार त्या ठिकाणी आहे, ॲग्रीमेंट त्या ठिकाणी आहे. आणि जुना करार मोशेच्या द्वारे दिलेलं नियमशास्त्र, नवीन करार प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास, कारण त्याचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. नियम देणारा परमेश्वर आम्हाला दिसून येतो प्रियांनो. आणि म्हणून आज जेव्हा नियम देणारा परमेश्वर आम्हाला लेवियच्या पुस्तकात दिसून येतो, या नियमांच्या माध्यमातून आम्हाला परमेश्वर देवबापाविषयी काय शिकता येतं, आज ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिली गोष्ट जी आम्हाला नियमांच्या माध्यमातून परमेश्वर देवबापाविषयी शिकायला भेटते ती म्हणजे नियमांच्या द्वारे परमेश्वर देवबापाची शिस्त आम्हाला शिकायला भेटते. परमेश्वर देवबापाची शिस्त. आपल्याला माहिती आहे की परमेश्वर देव हा शिस्तीचा परमेश्वर आहे, व्यवस्थेचा परमेश्वर आहे. त्याला बेशिस्तपणा, अव्यवस्था त्याला मुळीच आवडत नाही. हा परमेश्वर शिस्त लावून देणारा आणि शिस्त लावण्यासाठी नियम लावून देणारा परमेश्वर आम्हाला पाहायला भेटतो. परमेश्वर, ज्या परमेश्वराची तुम्ही आणि मी आराधना करतो, ज्याची उपासना आम्ही करतो, ज्या परमेश्वर देवबापा बरोबर आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये राहायचं आहे, तो परमेश्वर शिस्तीचा परमेश्वर आहे. आणि म्हणून बेशिस्त जीवनाच्या द्वारे आम्हाला कधीही त्या स्वर्गामध्ये प्रवेश करता येणार नाही. शिस्त त्या ठिकाणी महत्वाची आहे. आणि परमेश्वर नियम देण्याच्या द्वारे मनुष्याला शिस्त लावतो. आम्हाला शिकायला भेटतं की
जर मनुष्याच्या जीवनामध्ये बेशिस्तपणा आहे तर ही बाब मनुष्याला स्वैराचाराकडे घेऊन जाते आणि स्वैराचार मनुष्याला नाशाकडे घेऊन जातो. बेशिस्तपणा त्याचा परिणाम स्वैराचार, स्वैराचाराचा परिणाम नाशाकडे वाटचाल. आणि परमेश्वराची ती इच्छा नाही. परमेश्वराची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा. आणि म्हणून परमेश्वर देव हा नियम देताना आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. नियम देताना आम्हाला माहिती आहे की शिस्त म्हटल्यानंतर ज्यावेळेस आम्ही शिस्त आणि बेशिस्त या दोन्ही शब्दांकडे पाहतो, आम्हाला पाहायला भेटतं की काही जणांचं रुटीन हे ठरलेलं असतं. ते सकाळी त्याच वेळेला उठणार, ते त्याच वेळेला जेवण करणार, ते त्याच वेळेला झोपणार. बऱ्याच जणांच्या जीवनात झोपायचा वेळ नाही, उठायचा वेळ नाही, जेवायचा वेळ नाही, काहीच नाही. आणि मग या दोन्ही प्रकारच्या जीवनाचे काय परिणाम होतात हे देखील आपल्याला माहिती आहे. हे जगातलं उदाहरण आहे की शिस्त असलेलं रुटीन जीवन आणि शिस्त नसलेलं, या दोघांमध्येही काय फरक आहे यावरती जास्त स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. मग ज्यावेळेस हीच बाब आम्ही आध्यात्मिक जीवनाकडे घेऊन येतो, आमच्या आणि परमेश्वराच्या नातेसंबंधांकडे घेऊन येतो, मग त्या ठिकाणी देखील ही तितकीच महत्वाची आहे, किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्वाची आहे. कारण परमेश्वर देव हा शिस्त लावून देणारा, शिस्तीचा परमेश्वर आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वर देव याच्या शिस्तीविषयी ज्यावेळेस आम्ही विचार करतो तर आम्हाला दिसून येईल की परमेश्वर हा त्याच्या वेळेकरिता देखील शिस्तबद्ध आहे. परमेश्वर देव हा त्याच्या कार्याकरिता देखील शिस्तबद्ध आहे. मग तुम्ही पहा, परमेश्वर हा योग्य वेळी योग्य कार्य करणारा परमेश्वर आहे. अगदी मग जगाची निर्मिती असेल, मानवी जीवनाची सुरुवात, कुटुंबाची सुरुवात असेल, किंवा तुमच्या आणि माझ्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगात येणं, वधस्तंभावरील त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण आणि त्याचं परत येणं, या प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ आम्हाला दिसून येते. आणि परमेश्वर देव त्या वेळेसाठी विश्वासू आहे, शिस्तबद्ध आहे. तो त्या वेळेमध्येच कार्य करणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. त्याच्या कार्यातून देखील आम्हाला शिस्त पाहायला भेटते. नादाब आणि अबिहू परमेश्वरासमोर अशास्त्र अग्नी घेऊन जातात. परमेश्वर जो शिस्तीचा परमेश्वर आहे, मग वेळ असेल किंवा कार्य असेल, परमेश्वराने या सर्वांना, अहरोनाला, त्याच्या मुलांना परमेश्वर देवबापाने कशा प्रकारे अर्पण करायची, कशा प्रकारे धूप जाळायचा, काय करायचं, या सर्व गोष्टींचे नियम लावून दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस या नियमांचं उल्लंघन त्या ठिकाणी होत आहे, ज्यावेळेस त्या शिस्तीमध्ये काम होत नाहीये, त्याचा परिणाम आम्हाला काय पाहायला भेटतो? प्रियांनो, नादाब आणि अबिहू दोघही त्या ठिकाणी मरण पावतात. आज तुम्ही आणि मी देवाचे लोक म्हणून या जगात राहत आहोत. देवासमोर आम्ही जीवन जगत आहोत. परंतु प्रियांनो, जर आमच्या जीवनामध्ये शिस्त नसेल तर एक दिवस नादाब आणि अबिहू सारखीच तुमची आणि माझी गत होईल. जर आम्ही परमेश्वराची शिस्त, परमेश्वराची आज्ञा मान्य करायला तयार नाही, आज कृपेचा काळ आहे म्हणून जे नादाब आणि अबिहू बरोबर क्षणात घडलं, आज कदाचित ते तुमच्या आणि माझ्या बरोबर क्षणात नाही घडत आहे. देव आम्हाला वेळ देत आहे, देव आम्हाला रोजचा दिवस देत आहे. परंतु तरीही जर आम्ही त्याची आज्ञा, त्याचे नियम, त्याची शिस्त मान्य करायला तयार होत नाही, तर मग एक दिवस ठरलेला आहे की त्या दिवशी नादाब आणि अबिहू प्रमाणेच तुमची आणि माझी गत होईल.
निवडलेले होते, समर्पित केलेले होते, वेगळे केलेले होते. तुम्ही आणि मी देखील वेगळे केलेले आहोत, निवडलेले लोक आहोत, देवाला समर्पित लोक आहोत, सेवेसाठी लोक आहोत. हे सगळं आहे. परंतु जर शिस्त नाही, नियम नाही, आज्ञा नाहीत, तर परिणाम हा सारखाच होणार आहे प्रियांनो. आणि म्हणून आज परमेश्वराचं वचन आम्हाला सावध करणार आहे की ज्या परमेश्वराची आराधना आम्ही करतो हा शिस्तीचा परमेश्वर आहे आणि आमच्या जीवनामध्ये देखील ते असायला पाहिजे. प्रियांनो, नियमांच्या द्वारे दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट आम्ही पाहिली की नियमांच्या द्वारे परमेश्वराची शिस्त आम्हाला शिकायला भेटते. दुसरी गोष्ट, नियमांच्या द्वारे परमेश्वराचा न्यायीपणा आम्हाला दिसून येतो. नियमांच्या द्वारे परमेश्वराचा न्यायीपणा आम्हाला दिसून येतो. आम्हाला माहिती आहे की आमचा परमेश्वर हा न्यायी परमेश्वर आहे आणि म्हणून स्तोत्रकर्ता असं म्हणतो की तू पृथ्वीवरील लोकांचा सरळपणे न्याय करशील. परमेश्वराच्या न्यायामध्ये वेडेवाकडेपणा नाही, त्यामध्ये कुठलेही वळण नाही. परमेश्वराचा न्याय हा सरळ अशा प्रकारचा असतो आणि नियमांच्या द्वारे आम्हाला परमेश्वराचा न्यायीपणा दिसून येतो. नियम देण्याच्या द्वारे आज्ञाभंगाचा परिणाम मरण आहे. आज्ञाभंगाचा परिणाम मरण आहे. मग एदेन बागेमध्ये आदाम हवा असतील किंवा या ठिकाणी नादाब आणि अबिहू असतील, जी आज्ञा परमेश्वराने दिली त्या आज्ञेचं जेव्हा पालन होत नाहीये, आज्ञाभंग होत आहे, या आज्ञाभंगाचा परिणाम प्रियांनो मरण आम्हाला दिसून येतो. मग एक प्रश्न आपल्या समोर आहे की नादाब आणि अबिहू हे जे परमेश्वरासमोर मरण पावले, हे परमेश्वराच्या क्रोधामुळे मरण पावलेत की परमेश्वराच्या पवित्रतेमुळे त्या ठिकाणी मरण पावलेत? काय उत्तर द्याल? एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा, परमेश्वराने सांगितलं होतं की ते खायचं नाही, खाणार तर मरणार. या ठिकाणी अहरोनाला आणि त्याच्या घराण्याला परमेश्वराने नियम लावून दिलेली होती, परंतु त्याचं पालन झालं नाही. त्या ठिकाणी आदाम हवा असतील, या ठिकाणी नादाब आणि अबिहू असतील, मरण पावले. मग प्रश्न हा आहे की ह्यांचं हे जे मरण आहे हे परमेश्वराच्या क्रोधामुळं झालं. नियमांचं पालन केलं नाही, माझी आज्ञा मोडली, म्हणून परमेश्वराला खूप राग आला आणि परमेश्वराने त्यांना भस्म करून टाकलं. हे परमेश्वराच्या क्रोधामधून झालं की त्याच्या पवित्रतेमधून झालं? काय उत्तर द्याल? सर्वांना असं वाटतं पवित्रतेमुळं की क्रोधामुळं? क्रोधामुळं, पवित्रतेमुळं. दोन वेगवेगळे उत्तर निश्चित या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. परमेश्वराला क्रोध येतो, परंतु तो मंद क्रोध आहे, तो मंद क्रोध आहे. आणि जे उत्तर परमेश्वराने मोशेच्या द्वारे अहरोनाला दिलं ते काय आहे आपण वाचूया एकदा परत. ते उत्तर या प्रकारे आहे. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. आता नादाब अबिहू मरण पावलेले आहेत आणि मग या बाबतीत हे दोघं जे मरण पावले, या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, काय म्हणाला? परमेश्वराने सांगितले ते हे, आणि परमेश्वराने आता काय सांगितलेलं आहे? जे माझ्या जवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल. त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल. प्रियांनो, या ठिकाणी जे मरण आम्हाला पाहायला भेटतं ते यासाठी नाही की परमेश्वराला राग अनावर झाला, तो खूप क्रोधिष्ठ झाला, यामुळं नाही, तर परमेश्वर हा पवित्र परमेश्वर आहे आणि परमेश्वराच्या पावित्र्यामध्ये येणे हे
प्रियांनो, आमच्या विचारांपलीकडची बाब आहे. मोशे ज्याच्याद्वारे परमेश्वराने नियमशास्त्र दिलं, ज्यावेळेस हा मोशे परमेश्वराला म्हणतो की मला तुझं तेज पाहायचं आहे, परमेश्वर मोशेला काय म्हणतो? हा कोण आहे मोशे? जो परमेश्वराच्या सानिध्यात राहतोय. लोक पहाडाच्या खाली आहे आणि पहाडावरचं वातावरण पाहून थरथर कापतात. त्या पहाडावर असणारा मोशे, परमेश्वर मोशेला म्हणतो की माझं मुख पाहिल्यानंतर कोणीही मनुष्य जिवंत राहू शकत नाही. तू त्या खडकावर उभा राहा आणि मी माझ्या हातांनी तुला झाकून ठेवेल, आणि ज्यावेळेस मी जाईल पाठ मोरा मी तुला दिसेल, कारण माझं मुख पाहिल्यानंतर कोणीही मनुष्य जिवंत राहू शकत नाही. प्रियांनो, ज्या परमेश्वराची आराधना आपण करतो त्याचं पावित्र्य हे इतकं अद्भुत आहे. त्या पावित्र्यामध्ये मनुष्याला येण्याकरिता नियम आहे. जर त्याचं पालन होत नाही तर हे त्याचं पावित्र्य आहे, ज्यामध्ये मनुष्याला उभं राहावत नाही, उभं राहावत नाही. आज विचार करा की आपण परमेश्वराला किती सहज घेतो, किती सहज घेतो. पाहिजे तेव्हा प्रार्थना, पाहिजे तशी प्रार्थना, जसं वाटतं तसं परमेश्वरासोबतचं आमचं जीवन असतं. प्रियांनो, परमेश्वर ही खेळण्याची बाब नाहीये. तो पवित्र आहे आणि त्याचं पावित्र्य हे समजून उमजून त्याचं गांभीर्य ओळखून आम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमचा परमेश्वर हा सर्व प्रकारच्या पवित्रतेने भरलेला परमेश्वर आहे. प्रियांनो, देवाचा न्यायपणा, त्याची पवित्रता, त्याच्या न्यायपणामधून आम्हाला त्याची पवित्रता दिसून येते. मी तुम्हाला सांगितलं की नियमांच्या द्वारे परमेश्वराचं न्याय पण दिसून येतं आणि परमेश्वराच्या न्यायपणामधून त्याची पवित्रता दिसून येते, आणि परमेश्वराचं न्यायपणच आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जीवनाची खात्री देखील देते. प्रियांनो, हा परमेश्वर न्याय परमेश्वर आहे. आणि परमेश्वर जो न्याय परमेश्वर आहे, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्व दुःख सहन पाहतो, त्या ठिकाणी परमेश्वराचा न्यायपणा आम्हाला दिसून येतो. प्रभू येशू ख्रिस्तावरील सर्व मनुष्य जातीचं पाप लादलेलं आहे, त्या पापाचं प्रायश्चित्त तो करत आहे आणि त्यामुळं ते सर्व प्रकारचं दुःख त्याला सहन करावं लागत आहे. परमेश्वर माझा पुत्र म्हणून त्याला कुठल्याही प्रकारची मुभा त्या ठिकाणी नाहीये. माझा पुत्र म्हणून त्याच्या दुःखामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता त्या ठिकाणी दिसून येत नाहीये. पापाचं संपूर्ण प्रायश्चित्त त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे, कारण देव न्यायी आहे. त्याने जो नियम लावून दिलेला आहे तो लावून दिलेला आहे, त्यामधूनच त्याचं न्याय पण दिसतं. आणि आता जेव्हा तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने प्रायश्चित्त केलेलं आहे, त्याच्यावरील विश्वासाने जेव्हा तुम्हाला आणि मला तारण प्राप्त झालेलं आहे, हा देव न्यायी आहे. आता तो तुम्हाला आणि मला दोषी ठरविणार नाही, कारण पापाचं प्रायश्चित्त प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी केलेलं आहे. हा देवाचा न्यायपणा आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो, आणि तोच आमच्याकरिता आमच्या जीवनाची खात्री देणारा देखील त्या ठिकाणी आहे. जीवनाची खात्री आज तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. प्रियांनो, तिसरी गोष्ट जी नियमांच्या द्वारे आम्हाला पाहायला भेटते ती म्हणजे नियमांच्या द्वारे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वराने आशीर्वादांचं दार उघडलेलं आहे. आशीर्वादांना परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मोकळे केलेले आहेत, परंतु नियमांच्या द्वारे. तो म्हणतो, जर तुम्ही या नियमशास्त्राचं पालन कराल
तर मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याला देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त होतो. याच माध्यमातून आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. परमेश्वराने अर्पणांचे नियम लावून दिलेत आणि मग या अर्पणांच्या द्वारे काय होतं, या अर्पणांच्या द्वारे मनुष्याला परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येता येतं. परमेश्वराची समक्षता जर आहे तर आशीर्वाद आहेत. परमेश्वराची समक्षता आहे तर त्या ठिकाणी आशीर्वाद आहेत. तुम्ही पहा, प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना जो प्रत्येक जण विश्वासाने त्याच्या जवळ आला त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला त्याच्या सामर्थ्याचा अनुभव आला. कारण परमेश्वराच्या समक्षतेमध्येच सर्व प्रकारचे आशीर्वाद आम्हाला दिसून येतात. आणि म्हणून आजही जे लोक अधिक वेळ परमेश्वराच्या समक्षतेमध्ये राहतात, मग ते प्रार्थना करीत असतील, परमेश्वराचं वचन वाचत असतील, मनन करत असतील, त्यांचं जीवन पहा. आणि जे लोक परमेश्वराच्या वचनापासून त्याच्या समक्षतेपासून दूर आहेत आणि या जगामध्ये गुंतलेले आहेत, त्यांचं जीवन पहा. किती मोठा फरक, किती मोठं अंतर त्या ठिकाणी दिसून येईल. तुम्ही आणि मी देवाच्या समक्षतेमध्ये राहण्याकरिता बोलावलेले आहोत. तुमच्यासाठी, माझ्यासाठी देवाच्या समक्षतेमध्ये सर्व प्रकारचे आशीर्वाद त्या ठिकाणी आहेत. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. नादाब आणि अबिहू ज्यावेळेस अशास्त्र अग्नी घेऊन परमेश्वराच्या समोर गेले ते भस्म झालेत. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी गुडघे टेकून त्याला अब्बा बापा अशी हाक मारू शकता. तो अधिकार तुम्हाला प्राप्त झालेला आहे. मग तो कोणीही असो, जो प्रत्येक जण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, आपला गुडघा टेकतो, त्याला त्या पवित्र परमेश्वराला अब्बा बापा अशी हाक मारण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि मग जो परमेश्वराला हाक मारतो त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम आम्हाला दिसून येतं. पाऊल असं म्हणतो की पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवामध्ये, देव हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी कृपा आम्हाला देतो त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवन हे नियम आहेत, देवाने लावून दिलेला नियम आहे. पापाचं वेतन मरण आहे. जो जीवात्मा पाप करेल त्याच्यासाठी मरण आहे. परंतु आता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी कृपा प्राप्त झालेली आहे त्याचा परिणाम, त्याकरिताच सार्वकालिक जीवन आम्हाला दिसून येतो. हे नियम आहेत जे लेवियाच्या पुस्तकातून आम्हाला शिकायला भेटतात. नियम लावून देणारा परमेश्वर आम्हाला तो दिसून येतो. आज संपवत असताना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उत्तेजन आहे. परमेश्वराचं वचन, त्याच्या आज्ञा, त्याचे नियम हे आम्हाला बंदिस्त करण्यासाठी नाही आहेत, ते आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी आहेत. स्वैराचारी जीवन मनुष्याला पापाचं गुलाम बनवून टाकतं, परंतु परमेश्वराच्या आज्ञा आणि नियम हे आम्हाला स्वतंत्र करणारे आहेत. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे आशीर्वाद आहे. हा नियम लावून देणारा परमेश्वर आहे. त्याचं पावित्र्य आपल्या जीवनामध्ये अनुभवण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल. परमेश्वर देव आपणास याद्वारे आशीर्वाद देऊया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकडं आहे, आज ते आमच्यासोबत काय बोलत आहे. नादाब आणि अबिहू सेवेसाठी निवडलेले आहेत, परंतु ज्यावेळेस बेशिस्तपणा त्या ठिकाणी आहे, अव्यवस्था, आज्ञाभंग, याचा परिणाम जरी निवडलेले होते तरी मृत्यू आम्हाला दिसतो. आज तुम्हाला आणि मला देवाने निवडलेलं आहे, परंतु जर आम्ही परमेश्वराचे नियम, त्याच्या आज्ञा, त्याची शिस्त मान्य करायला तयार नाही, जर आम्ही स्वैराचाराने जीवन जगत आहोत, तर मग एक दिवस हाच परिणाम आमच्या संदर्भात देखील होईल. परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे, ज्याने आपल्या पुत्रावरती
सर्व पापाचा भार ठेवून संपूर्ण प्रायश्चित्त त्याला करावं लागलं. तो न्यायी परमेश्वर आहे प्रियांनो. आज आम्ही आमच्या स्वतःकडे पाहू शकतो. आपल्या जीवनाचं परीक्षण आपल्याला करता येईल आणि आपण ठरवू शकतो की आज आमच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे. आज आम्ही स्वर्गाकडे वाटचाल करण्याकरता बोलावलेले आहोत आणि आम्ही कुठं जात आहोत, काय करत आहोत याचा विचार आपल्याला करता येईल. आणि ही संधी जी देव आम्हाला देतो ती आम्हाला साधून घेता येईल. प्रभू, मी तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो देव बापा. या वचनांच्या द्वारे आम्हा सर्वांशी तू या संपूर्ण आठवडाभर बोलत राहा. जेव्हा केव्हा बेशिस्तपणा, अव्यवस्था, स्वैराचार आम्हाला आमच्या जीवनात दिसून येईल, हे तुझं वचन आम्हाला आठवावं आणि या तुझ्या वचनाने आम्हाला वळवावं. म्हणून प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आण. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. नाही आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र माझा लेकराला द्यानंत तर जो प्रभू येशू ख्रिस्त आमचं तारण करतो, आमच्या पापांची क्षमा करतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.